चला 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 दादा, चौरंगाच्या पाठीमागे इथे इथे इथे. आदिती अगं किती वेळ, पटपट कर ना जरा. ते इकडे अहो ऐका ना, हे नीट करा ना जरा सगळं. आई हळद एवढी बारीक बस का बघा ना. बस. आणि तनयाचं गिफ्ट कुठे? आणते आणते लगेच आणते. मी तर सगळ्यांनाच हळद लावणार आहे आज. मी तर खूपच जास्त लावणार आहे अखिल काकाला हळद. आणि मी तर सगळ्यांना हळदीने अंघोळ घालणार आहे. वा 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 वा, काय मस्त दिसतंय रे. बसा 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 बसा. आई हे हा ते तिथे ठेव. तिथं आपल्याला द्यायला लागेल ना. बरं बरं ठीक आहे. आदिती हे जरा नीट सांभाळून ठेव. वसुंधरा पाहुणे येतीलच, सरबताचं बघतेस का? हो बघते. ठीक. जयू त्याची नीट बघून घ्या. दोन्ही पाठ वेगवेगळे ठेवलेत. नाही नाही तर मग आकाशच्या लग्नात केलं होतं तसं तमाशा परत करशील. मी तमाशा करते, तुम्ही काहीतरी जुनं उकरून काढू नका. सगळं रीतिरिवाजाप्रमाणे व्हावं एवढंच माझं म्हणणं होतं. चुकीचं आहे का ते? लगेच काय बोलून दाखवायची गरज नाही. बरं 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 बरं, सॉरी चुकलं माझं. आम्ही येऊ का? अरे या 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 या. अरे वाट बघतोय तुमची. हो ना. काय आहे म्हणजे आम्हाला असं कळलं की माझ्या होणाऱ्या जावयाची इथे हळद चालू आहे म्हणून आलो आम्ही. धोनी कोण म्हणेल 2 दिवसापूर्वी या कचा कचा भांडत होत. शांत बसा ना, झालंय ना सगळं सॉल्व. मी आपलं असंच म्हटलं. तुम्ही तिघच आला. माझी सूनबाई कुठे आहे? बोलवते तिला. आलेच. गो बाई किती सुंदर दिसतीये ग. आई नमस्कार करत्या. अखंड सौभाग्य. बाबा नमस्कार काय. पक्षवंत सगळ्याला वाकून नमस्कार करशील तर खूप मोठी लाईन लागेल. खूप जण आमच्या घरात. काळजी बघा. असू दे असू दे. तसंही आपण मैत्रिणी सारखेच आहोत ना. ऑफकोर्स. ये विशाखा, हळदीच्या साडीमध्ये किती सुंदर दिसते ग तुझी लेक. तनया जरा ये माझ्याजवळ बैस. गंमत आहे तुझ्यासाठी. बैस तरी माझ्याकडे बैस. आणि मी काय सांगते ते ऐक. पहिलं म्हणजे तुझ्याकडे ते मॉडर्न ड्रेसेस आहेत ना तुझे छोटे छोटे, ते फेकून द्यायचे. आणि आज कशी छान साडी नेसली आहेस ना, तशी रोज साडी नेसायची लग्नानंतर. घरची सून ही नेहमी साडीच छान दिसते, कळलं? आणि आता आम्ही घरातल्या बायका कसं कानात घालतो, नाकात घालतो, गळ्यात मंगळसूत्र घालतो, पायात जोडवी घालतो, तसंच करायचं. म्हणजे आता तुला तुझी सासू जुनाट वाटत असेल, पण अगं या सगळ्या गोष्टी सांगण्यामागे काही कारण असतात. आता तुम्ही सुना कानात घालता, नाकात घालता, त्याच्या मागे काहीतरी विचार आहे का सांग? का? कारण सासूनी कान उपटू नये सुनेचे, नाक खेचू नये म्हणून. सगळंच काही आई देते असं नाही, सासू पण देते सोन्याच्या बांगड्या. कारण त्या बांगड्याची किणकिण सगळ्या घरभर ऐकू आली पाहिजे म्हणून, कळलं? हो कळलंय मला, पण माझ्याकडे नाही आहेत त्या बांगड्या. म्हणजे तुम्ही दिल्या नाहीयेत ना मला.
अगं त्याच्यासाठीच बसून घेतलंय तुला जवळ. तीच तर गंमत आहे. आदिती जरा दे ते घे. हा बघा किती सुंदर आहेत. मम्मा बघ ना किती प्रिटी आहेत ना या बांगड्या. पण नुसतं प्रिटी म्हणायचं नाही, त्या घालायच्या सुद्धा. मी घालू. हा घाल. वा वा वा. शाखामान काय झालं, काय हवंय का? तू सांग ना, तुला काय झालं? हे अशी अचानक आत निघून आलीस ते सरबत आणण्यासाठी आले होते. हो का? मला काय वाटलं माहितीये का, मी बाहेर जे माझ्या तनयाचं कौतुक चाललंय ते बघवलं नाही तुला, म्हणून अशी आत निघून आलीस. मॅम असं काहीच नाहीये. नाही का? नाही, असं असेल तर चांगलंच आहे. पण काय आहे ना, मला असं कळलं की तू अखिलला सांगितलंस की माझ्या तनयाशी लग्न करू नकोस म्हणून. पण बघ ना, म्हणजे एवढा सगळं करून सुद्धा काहीच उपयोग झाला नाही. तुझ्या नाकावर टिचून माझ्या मुलीचं लग्न होतंय अखिलशी. तू बाहेर आत्ता बघितलं असशीलच ना, जयूने तिच्या हातामध्ये बांगड्या घातल्या. थोडे दिवसात ती तिजोरीच्या किल्ल्या सुद्धा दिली तिला. आणि तू काहीही करू शकणार नाहीस. मॅम तुम्हाला खरंच काहीतरी गैरसमज होतो. अखिल आणि तनयाबद्दल मला खरंच खूप आनंद झाला. त्या दोघांनी एकत्र आनंदात राहावं एवढीच माझी इच्छा आहे. हो का? नाही, तसं असेल तर चांगलंच आहे ग. तुला आठवतं का ग वसुंधरा, असंच तुझ्या हातामध्ये बांगड्या घालून मी तुला माझी सोन करून द्यायला निघाले होते. पण बरं झालं तू माझी सोन न होता ते जयश्रीच्या गळ्यात पडलीस. ते पाहिलं बे, जयश्रीला माहिती नाही वाटतं तुझा डिवोर्स झालाय ते. डोंट वरी, मी काय लगेच बाहेर जाऊन सांगणार नाहीये. पण कसं आहे ना, तू जर का माझ्या तनयाच्या आड आलीस तर मग काय होईल याची मी काही गॅरंटी देऊ शकत नाही. आत्ता ना जयश्री तुझ्यावर फक्त नाराज आहे. उद्या जर का तिला कळलं ना की तुझा डिव्होर्स झालाय तर ती काय करेल माहितीये का, तुला हाताला धरून घराबाहेर काढेल. आकाशचं काय होईल ग मग? तुझ्या बनीवर किती जीव आहे ना त्याचा. विशाखा, अगं चल लवकर, हळदीला सुरुवात करायची आहे ना. अगं हो, आले आले. अगं चेहरा का असा केलायस? लग्न घर आहे, बाहेर माझ्या मुलीची हळद चालली आहे. त्या स्माईल. विशाखा मावशी येत आहे ना? अगं पाणी हवं होतं म्हणून आले होते मी आतमध्ये. अहो मग मला सांगायचं ना, मी आणून दिलं असतं. अगं लक्षातच नाही आलं माझ्या. चल जाऊ. हो, चला.
बसू ये. आई हे घ्या पहिला मान तुमचा. लावा हळद. या अखिलराव. छान. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतोय. या वेणबाई. अगं बाई, हो हो आले. अखिल, मी माझ्या मुलीला आयुष्यभर फुलासारखं जपलंय. आता तुझ्यावर जबाबदारी आहे. काय तुम्ही अजिबात काळजी करू नका सासूबाई. सासूबाई? अरे, येस नंबर 1. काय मिशन नंबर 1? नंबर 2, नंबर 3. आज आई बाबा बोलले नाही तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. काय प्रॉब्लेम नंबर 1? मला माहित नाही पण होणार आहे. विचार करा, आत्ता कुठे आपली बत्ती झाली आहे, लगेच आई बाबांची कत्ती झाली तर आपल्याला काय, आपल्याशी तर बोलतायत ना ते लोक. अगं पण हॅपी फॅमिली पाहिजे तर मग सगळ्यांशी बोलावं लागेल. आपल्याला आई बाबांसाठी काहीतरी करायला पाहिजे. पण आपण काय करणार नंबर 1? पण बाबांनी तर आपल्याला सांगितलंय ना, लहान मुलांनी त्याच्यात पडायचं नाही. बाबा असंच बोलतो आणि आपल्याला तर माहितीच आहे ना, आपण मोठं झालोय. हो 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 हो. मग डन. आई बाबांची आज आपण बत्ती करायची. चालेल, पण कसं? या सांगतो. झालं आता सगळ्यांचं झालं. नाही बसू बाकी आहे, आई. वसुंधरा, अगं तिकडे मागे काय उभी असतो? ये ना, हळद लाव दोघांना. नाही ते मी. वसुंधरा, पुढे ये आणि हळद लाव. चल. छान दिसताय दोघं. खुश आहेस ना? हो. वहिनी, माझ्या मम्माशी बोलणं झालं ना तुझं?
अगं घाबरू नको, कोणी बघितलं तर. आत्ता तर खरी मज्जा सुरू झालीये. आपल्या दोघींना मिळून एकत्र कामं करायची आहेत आणि तसंही मी जे बोलणार तेच होणार. काय मग जाऊ बाई. अगं मी आलेच जरा हात धुवून येते. नंबर 2 नंबर 3 मी माझं काम केलेलं आहे. मी बघितलं आईला कोणत्या रूम मध्ये जाताना. माझी आणि आईची आधीची रूम होती ना तिकडे. मग आता काय करायचं? आता मी लपतो. तुम्हाला पुढचं माहिती आहे ना? हो हो माहिती आहे नंबर 1. मला पण माहिती आहे नंबर 1. लवकर काम करा पण जरा पण धडपडू नका. ओके बेस्ट ऑफ लक. बाय बाय. आला तुम्ही. अरे मी तुमच्याकडेच येणार होतो. मी काय बोलतोय, तुम्ही खाऊ खाणार ना? चला. बनी दादा कुठे? तोच तर प्रॉब्लेम झालाय. काय? अरे बनी दादा आमच्यावर चिल्ला का? कारण आम्ही त्याला हळद लावली. तो आम्हाला सांगत होता नका लाव तरी आम्ही लावली. मग तो चिडून रूम मध्ये निघून गेला आणि परत आलाच नाही. तुम्ही दोघी पण ना, हा कधी शाण्या होणार तुम्ही? तो बोलत होता ना नको लावा हळद, मग का लावली? सॉरी. ठीक. कुठे बनी दादा? मी बोलतो त्याशी. चल आम्ही तुला घेऊन जातो. बरं ऐका, आता हे ना असं विचित्र वागणं बंद करा. दोघीही मोठ्या होत्या आता. हो हो चल आम्ही तुला नेतो. जयश्री तुझ्यावर फक्त नाराज आहे. उद्या जर का तिला कळलं ना की तुझा डिवोर्स झालाय तर ती काय करेल माहितीये का? तुला हाताला धरून घराबाहेर काढेल. देवा, कुठल्या कोंडीत अडकवलंस मला? काय करू मी? हा, आधी आईशी बोलते. हा बोल ग वसू. मुलांना आवडला का शिरा? हो हो आवडला. आई मला तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचं. का ग काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही आई, आई विशाखा मॅम आल्या होत्या. अगं आता लग्न ठरलंय म्हटल्यानंतर येणारच ना त्या. काही बोलल्या का त्या तुला? आई त्यांनी मला धमकी दिली. जर मी त्यांना हवं तसं नाही वागले ना तर त्या शारदाबद्दल घरात सगळ्यांना सांगते. म्हणजे गोष्टी या थरापर्यंत गेल्या? म्हणजे आई तुलाही काही म्हणाल्या होत्या का त्या? आई प्लीज माझ्यापासून काही लपवू नकोस. जे काही आहे ते मला खरं खरं सांग. हो अगं म्हणजे मागे त्यांनी आम्हाला असंच धमकावलं. पण वसू माझी शपथ आहे तुला, तू यात पडणार नाहीयेस. काही काय बोलतेस तू? आई म्हणजे माझी शंका खरी ठरली. तनया अखिलशी फक्त प्रॉपर्टीसाठी लग्न करते. हे बघ वसू, त्या काहीही करू शकतात. आपल्या सारख्यांचा जीव त्या सहज नकोसा करू शकतात. आपण काही करणार नाही आहोत. असं कसं बोलतेस तू? अखिलचं लग्न होत आहे तनयाशी आणि अखिलच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. तू फक्त तुझ्या संसारात लक्ष घाल. त्यांना राग येईल असं काही वागू नकोस. वचन दे मला वसू. आई अगं मला वचन दे वसू. ठीक आहे, तू म्हणशील तसं करते मी.
अखिलच्या आयुष्याचं नुकसान होताना फक्त बघत राहते. हे बघ, या विषयावर आपण सावकाशीने बोलू. आधी तुमच्या घरातलं वातावरण शांत होऊ दे, मग बोलू ना आपण. काळजी घे. ठीक आहे, तू पण काळजी घे.